तर मित्रांनो आमचा फॅन खराब झालाय. नेक्स्ट टाइम मीच बनवल याच्यापेक्षा भारी होय का म्हणजे सुख. त्यांचे प्रयत्न चालूच आहे. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आज आमच्या घरामध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे. बघा काय होतं आहे की फॅन रिपेअरिंग करणं चालू आहे. सो बघा आणि आवरणं चालू आहे. बघूया आता फॅन काढतं की हो तर काय नाही. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण ब्लॉग बघा हा मित्रांनो. आता ओला कपडा चालेल ना? बंद आहे ना? करंट बंद आहे ना? कारण बंद आहे ना ग. पण मग मी सांगतोय काहीच उपयोग होणार नाही त्या फॅनला. तर मित्रांनो फॅन आमचा खराब झालेला टेस्टर आहे. दाखव ना. त्यामुळे तर मित्रांनो आमचा फॅन खराब झाला आहे. त्यामुळे रिपेअरिंग करणं चालू आहे. मी सांगतोय नाही होणार, काहीच फरक पडणार नाही आहे. तेल टाकून शोध द्या. बघूया मित्रांनो आता फॅन चालू होतो का नाही होतो. सो कंटिन्यू करा ब्लॉग. आणि जाम झालं याचा अर्थ ते आता काय होईल ते धूळ जाम झालं. सो तरी फॅन चालू नाही झाला. यांचे प्रयत्न चालूच आहे. सो बाय काय काय प्रयत्न करताय. मी तर सांगून टाकले की फॅन खराब झाला पूर्णपणे. सो नवीन घेऊया पण काय यांचं चालूच आहे. आता फ्री झाला बाय. आवाज येतोय तो कर कर. त्यांना वाटतंय तो फॅन रिपेअर झालेला आहे पण थोड्या वेळ चालेल नंतर बंद पडेल. तर मित्रांनो आज मम्मीने आणि पप्पाने काहीतरी बनवलंय. दे ना ते काय बनवलंय. होय का म्हणजे सुख सुख बनवलंय. सुख 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 सूप ती काय म्हटली बाई बरं एकदा बघ. सुख सुख म्हणते. सुख सूप सूत नाही सूप सुख म्हणते. सुख 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 सूप सूप हा सूप सुपड्याचा सूप. सुपड्याचा सूप नाही आहे. तर मित्रांनो हे बनवलंय बीटचं सूप. पण कसं बनवलंय काय माहिती. काय करायचं मग कसं बनलंय. ते बीटचं साल काढून टाकायचं मधलं आणि ते मिक्सर मध्ये काढायचं. लसूण जिरं टमाटे मिक्सर मध्ये काढून तेल उकळू द्यायचं चांगलं आणि ते पाणी प्यायचं. कांदे टाकले. कांदे टाकतात. कांदे बी टाकायचे. वास मारायला कांदे खाल्ले नाही जात ना आता. कांदे कधी टाकता का हो? कांद्याची फोडणी द्या. उद्यापासून काय करा तुम्ही करा. तुम्हीच बनवून घ्या मग. ते मला काय जमणार चायनीज नाही सूप तुमचं. मध्ये कांदे नसता का? राहता ना मग. तळलेले कांदे राहतात ना. हा. लसूण पण जास्त असतं त्याच्यामुळं लागतं. अगं ते आंटी लय भारी बनवायची. आणि ते गावरानी लसूण फ्राय करून खायचे ते लाल. नाही तर मग 2-4 बीट पर्यंत ऐ, घट्टपणा तू येतो. पाड्यावरती लसूण देत होते आणायला बाहेर होते ते लाल. गावठी ना ते फ्राय करून खायचे. गावठी याला नाही. सांगायचं होतं ना शहरात. त्रास होतो. मुळे होते तयार. त्रास होतो लसूण खाल्लं नाही माहिती का. लाल लसूण गावराने भेटतं ना बाजारात. माग किती तेव्हा मी खायचो ते अन्न बनवायचे ना तेव्हा मी बनवलं ते लसूण ते दारोड्या लोकांना चालतात. त्याने फ्राय करून. फ्राय कर. चाकणीला चालतात चाकणीला. पण त्रास होतो त्याच्याने. मी खाल्ले. जे लोक दारू पिता का त्यांना लागतं ते. त्रास होतो संतोष त्याच्याने. हॉटेल मध्ये चकण्याला लय भारी भेटायचे. ते भारी राहायचे ना. बरं किती गरम होऊ जसे राहिलं. काजू सारखे लागतात. तुला प्यायचं का? बघू ना कशी चव लागते. गॅसवरून घेऊन बशीत मध्ये दे. बशीत दे. बशीत दे. बशीत दे वाटलंच तर. बघूया मित्रांनो आपण पिऊन कसं लागतं. चिंचेचं पाणी येते तसं. अजिबात नीट नाही बनवले बरं का मम्मी तू. सौरभ आला का आपण हे करू मस्त याच पाणीपुरी त्याला बनवते तर भारी. एवढं काही खास नाही बनवलेलं आहे. मला नाही आवडत. ते आंटीले भारी सूप बनवायचे. घ्यायचं आणि ते वेगळीच काहीतरी चव लागते. कॉर्न्स टाकून खायचं. मी कधी बनवलेलंच नाही त्याचं. प्यायचं तर प्यायचं जाऊ दे तिकडे. नाही बनवता आलं तुला. जाऊ दे नेक्स्ट टाइम मीच बनवल
याच्यापेक्षा भारी सांगितलं मला त्या आंटीने कसं बनवायचं. मीच बनवलं आता नेक्स्ट टाइम. किती चव भारी आहे, म्हणजे असेल तसे. बीटची चवच लागत नाही मला. बीटची काही चव लागते का मूर्ख? मग असं घट्ट पाहिजे होतं, घट्ट. माहितीये घट्ट का नाही राहत, पातळ. पाणी राहतं असंच, पाण्यासारखं प्यावं लागतं. एवढं पण पाण्याचं पचकं नाही. सूप कशाला म्हणता? बीटचं सूप वेगळं असतं, तुम्हाला नाही येत बनवता. एक दिवशी मी बनवणार आहे मित्रांनो, मी बनवलं एक दिवशी बघा, मग पिऊन बघा तुम्ही मला कसं आवडतं लागतं. ते पिण्याचं. तू पिझ्झा वाटलं असतं. पिलंच. आता एक काम कर ना मम्मी, मी पाहिलं होतं कुठेतरी ओवा, जिरं, सूप, हे अजून काय सूप. ते भाजून घ्यायचं आणि पाण्यात टाकून द्यायचं ते रात्रभर ते, आणि ते सकाळी पिऊन घ्यायचं तेच पाणी. अजून देऊ का तुम्हाला? अजून पाहिजे? पाहिलं कुठतरी मी, शिल्पा शेट्टीचं पाहिलं होतं मी हे. अशा तुम्ही सगळे ब्लॉग पाहिला असाल तुम्ही, तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना की मी जे ब्लॉग बनवतो आहे, फॅमिली ब्लॉग बनवतो आहे, तर मी काही ठरवून बनवत नाही आहे, मी कधी स्क्रिप्ट लिहून बनवत नाही आहे. जसे आहोत तसेच मी दाखवतो ब्लॉगमध्ये, तसे आम्ही रिअल आहोत आणि तसेच मी ब्लॉग घेतो आणि ब्लॉग काढतो आणि तसेच आम्ही राहणार, नेहमी राहणार. अजून हसवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्यातले काही आहेत ते एवढे पण कॉमेडी आणि एवढे पण फनी नाही आहेत, तर प्रयत्न करेल मी की अजून चांगले ब्लॉग बनवण्याचा. सो सुरुवात आहे, तशीच हळूहळू जर्नी होईल चांगली, तसेच ब्लॉगही खूप छान होतील. तुम्हीच सगळ्यांचा सपोर्टचा खूप गरज आहे, सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या, सो नक्कीच होईल. तर आजचा ब्लॉग इथं संपतोय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.